माहिती आहे का? अहमदाबादमध्ये 12 जूनला एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यात झालं असं होतं की लंडनला जाण्यासाठी दुपारी 1:38 दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टच्या रनवे नंबर 23वरून विमान उडाले. उडाल्यानंतर एअरक्राफ्ट किमान 625 फूटपर्यंत उंचीवर गेले. पण तेव्हाच विमानामध्ये काही असं झालं की विमानाच्या पायलट्सना ATCला इमर्जन्सी मेडे कॉल करावा लागला. आपल्या मराठी स्टोरीजला सबस्क्राईब करून आपण ही सर्व हकीकत 3D ॲनिमेशनद्वारे समजून घेऊ. मेडे हा एक इमर्जन्सीचा सिग्नल असतो. हा सिग्नल पायलट रेडिओवरून देतो जेव्हा विमान काही खतरनाक प्रॉब्लेममध्ये असते. थोड्याच वेळात 475 फूट पर मिनिट वेगाने हे विमान खाली येऊ लागले. एअर ट्रॅफिक कंट्रोल संख्या असलेला कॉन्टॅक्ट अचानक पूर्णपणे बंद झाला. एअरपोर्टपासून थोड्याच अंतरावर मेघानी नगर रेसिडेंटल एरिया आहे. तेथे जाऊन या विमानाचे क्रॅश लँडिंग झाले. या गोष्टीचे दुर्दैव हे आहे की विमानाने नुकतीच लंडनसाठी उड्डाण धरली होती आणि फ्यूल पूर्णपणे भरलेले होते. यामुळेच क्रॅश लँडिंग झाल्यावर एवढ्या मोठ्याने ब्लास्ट झाला की आतमध्ये बसलेले पॅसेंजर आणि ग्राउंडवर आजूबाजूला असलेले लोक पूर्णपणे त्या आगीत जळून गेले. विमान एअरपोर्टच्या बाउंड्रीपासून खूप दूरपर्यंत जाऊ शकले नव्हते आणि असं सांगितलं जात आहे की हे एअर इंडिया विमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या वर जाऊन क्रॅश झालं. तिथे ऑलरेडी 50 ते 60 इंटर्न डॉक्टर होते. या अपघातामध्ये खूप लोकांनी आपले जीव गमावले आहेत.